पावसा मिळत असला का नाही सुट्टी द्यायची नाही बरं का. हे पावसात जरी जायला लागलं जायचं सुट्टी द्यायची नाही पावसात. असं अदनबदन का नाही मला चांगलं चांगलं ज्ञान शोधायला आवडते बरं. पण काय विषय नाही, पब्लिक तुम्हाला एवढं तर सण करायला लागणारच. माझ्या आयुष्यासारखं आमच्या इंजिनचं पण आयुष्य गंडे वाढत. परवाच्या इंजिनला का नाही रिपेअर करून आणलेलं, तोपर्यंत आज सकाळी परत एकदा फोन आला की बाबा इंजिन परत एकदा काम लावलं. मग काय घेतला एक गुशेडला आणि गेलो परत इंजिन रिपेअर टाका. बरं इंजिन तर घेतलेलं मामाने रिपेअर करायला. रिपेअर होईपर्यंत काय करायचं मग मला आठवलं हिथला एक भाव आपल्या ओळखीचा झाला. घेतला मग त्याला सोबत आणि फिरत बसलो आम्ही कंपनीतली माणसं अशा प्रकारे माझ्याकडे बघायला लागले आहेत जणू मी काय यांच्या कंपनीत चोरीच करायला लावली. त्यामुळे न वेळ घालवता आम्ही पण परत गेलो आपल्या रिपेअर सेक्टरला गेलोय आणि बघतोय तर काय अरे मामांचं तिथे एक जोडीदार पण आला. परत हळूच जाऊन मी मामांना विचारलं मामा आज होणार आहे का इंजिन रिपेअर. मामा म्हटलं आज तर इंजिन होणं लय अवघड आहे. घेतला परत इग्गुशेटला आणि गेलो पहिला घराला. असं काम करायचं म्हणतो की नाही लय वैताग होती बरं का. पण काय करायचं पर्याय नाही. आज जर आम्ही काम केलं नाही तर उद्या आम्हाला घरचे आम्हाला झाडपाला घालणार नाही. तुम्ही पण माझ्या या वाक्यावर सहमत असाल तर भाऊनो कमेंट करायला लागते बरं. भेटतो आपण पुन्हा एकदा अशाच नवीन ज्ञानचोदू व्लॉग मध्ये.